जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष तुषारजी थोरात साहेब, नेताजी डोके साहेब, उल्हासशेठ भोर, या गावातलं आवर्जून नाव घेतलं पाहिजे असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त परायण रामकृष्ण बाबा डुबरे या ठिकाणी ज्यांनी माझ्या अगोदर मार्गदर्शन केलं ती सगळी मंडळी, व्यासपीठावरचे सगळी सन्माननीय मंडळी, आपण सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेली, या परिसरातील अनेक पदाधिकारी, मान्यवर मंडळी, महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने कर्तव्यपूर्तीचा आनंद सोहळा काय असतो आणि आनंदाश्रू माणसाच्या डोळ्यामध्ये कसे येतात, अशा प्रकारचं एक भारावलेल्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी बसलेला आहात. खऱ्या अर्थाने देणगीदारांचा सन्मान सोहळा, असं मी काय बारकाईने हँडबिल वाचलं नव्हतं आणि मी वाचायचे फार कष्ट घेत नाही. एक चांगला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आपल्याला जायला लागेल आणि आपण जायचं असतं असा मानस माझ्या मनामध्ये नेहमी असतो. मला अमोलने रात्री फोन केला की सकाळी 9 वाजता बरोबर या आणि कार्यक्रम आहे, हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आहे, असं काही मी अधोरेखित केलेलं नव्हतं. मी 9 वाजता आलो आणि 9 वाजता आल्यावर हा कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाला. खऱ्या अर्थाने आज माझ्या घरी आळंदीला जाणाऱ्या ज्या वाऱ्या आहेत त्याच्यापैकी एक वारी आणि उद्या सकाळी एक वारी, अशा 2 वाऱ्या गेल्या 10-20 वर्षामध्ये जेवायला येत असतात आणि त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आता तिथे सुरू झाला आणि फोन येत होता सारखा की तुम्ही लवकर या. अशा कार्यक्रमामध्ये थांबायला पाहिजे, वेळ दिला पाहिजे आणि ज्यांनी काम केलं त्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना मनामध्ये असते. बोलायचं म्हटलं तर या खामुंडी गावामध्ये मी लहानपणापासूनच येतो. आत्याच्या घरी या नाथ वैभवाचा जमा खर्च असायचा. आमचे शंकर मामा जे असायचे त्यांच्याकडे पैसे ठेवायला असायचे, असं मला लहानपणी 4थी-5वीत असताना माहीत असायचं. आणि मग त्यावेळी नेताजी दादा सांगायचे की ज्या नोटा त्या पिशवीत बांधून ठेवलेल्या आहेत त्याच नोटा पुढच्या वर्षी दिल्या जाणार मंदिरामध्ये, अशा प्रकारची त्यांची ख्याती होती. त्याच्यानंतर या गावातील बैठक जुळवत असताना अनेक मागच्या पिढीची मंडळी आहेत. मग नामदेव दादा असतील, तुकाराम दादा असतील, भीमाजी दादा बोडके असतील, उल्हासजी डुबरे असतील, रामदास शिंगोटे असतील, सोपान शिंगोटे असतील, अशा अनेक माणसं या गावाची बैठक जुळवण्यामध्ये, या नाथाच्या कामामध्ये जी होती ती आज हयात नाही. त्यांचं खऱ्या अर्थाने मला स्मरण होतंय. हे सगळं काम पाहताना हा गाव नीटनेटका सांभाळण्याचं काम, एक वैचारिक बैठक नीटनेटकी करण्याचं काम ज्या मान्यवरांनी यापुढील काळात केलं, ज्याचा उल्लेख सातत्याने मनोज साहेब या ठिकाणी करत होते, ती खऱ्या अर्थाने गाव बैठक निर्माण करण्याचं काम या पूर्वीच्या पिढीने केलं. आताची पिढी मोठ्या प्रमाणात काम करते. काळ बदललेला आहे, संकल्पना बदललेल्या आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचा सत्कार करण्याऐवजी आपण सर्व देणगीदारांनी किंवा या परिसरातल्या सगळ्याच लोकांनी उल्हासशेठ म्हटल्याप्रमाणे आपणच या ग्रामस्थांचा सत्कार करायला पाहिजे होता की आपण इतका मोठा निर्णय घेऊन एक धाडसी पाऊल समाजकार्यामध्ये उचलत असताना एक 20,000 रुपयाच्या पुंजीवर 3 कोटीचं काम उभं करण्याचं काम आपण हातात घेतलं. एकोप्याने एक विचाराने हे काम केलं. बरं झालं कमर्शियल प्रोजेक्ट एखाद्या सभागृहाचा अगोदर केला नाही, हे देखील आता आनंदाची गोष्ट वाटते. ती चुकीची गोष्ट वाटत होती काही काळामध्ये, परंतु नाथांच्या डोक्यामध्ये होतं की गाव एकत्र राहण्याच्या दृष्टीने हेच केलं पाहिजे आणि ते आपल्या हातनं झालं. ही खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट या ठिकाणी झाली. हा गाव पूर्वीपासून चांगला आहे. वल्लभ शेठला आशीर्वाद देण्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. नाथाच्या तिथे नारळ फोडला
आणि नेताजी दादा जुन्नर तालुक्यामध्ये दुसऱ्याची गाडी घेऊन न्यायची नाही या गावामध्ये आणि दुसऱ्याला मतदान करायचं नाही अशा प्रकारचा नाथांचा निर्णय राबवण्याचं काम देखील ग्रामस्थांनी या रस्त्याला साखळी बांधून केलं होतं. आम्हाला समाजकारण करण्यामध्ये, राजकारण करण्यामध्ये या अगोदरची पिढी होती, त्यांनी सातत्याने ताकद निर्माण करण्याचं काम केलं, शक्ती देण्याचं काम केलं, एक विचार पाठीमागे राबवण्याचं काम केलं. असं हे महत्वाचं गाव. आता काळ भैरवनाथाचं मंदिर आपण बांधता, नाथांचं मंदिर हे काय आपलं खामुंडीचं मंदिर नाही. हा नाथ, हे काळ भैरवनाथ मंदिर आम्हाला लहानपणापासून सांगितलं जातं की आपला भैरव कुठला आहे, खामुंडीचा आहे. काही लोकांना सांगितलं जातं आपला भैरव कुठला आहे, बल्लाळवाडीचा आहे. काही लोकांना सांगितलं जातं आपला खंडोबा कुठला आहे, जेजुरीचा आहे. आपला खंडोबा कुठला आहे, वडदचा आहे. ही देवस्थानं आळ्याचं ज्ञानेश्वराचं देवस्थान आहे. 12 बार्शींचा मोठा कार्यक्रम अनेक गावांचा त्या ठिकाणी होतो. ते काय आळ्याचं देवस्थान नाही, पण आळ्याची मंडळी त्यामध्ये अग्रभागी होऊन त्यांना काम करण्याची ज्ञानेश्वराने संधी दिलेली आहे. तशी आपल्याला देखील या काळ भैरवनाथाने काम करण्याची, सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. हे या परिसराचं बऱ्याच लोकांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे. कान दुखायला लागला की देवाच्या पाया पडायला जायला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना. डेंटिस्ट नव्हते, कुणी डॉक्टर नव्हते, समाज गरीब होता. सुखी कसं राहायचं, तर नाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि सुखी राहायचं अशा प्रकारची पूर्वीची संकल्पना होती आणि त्यातून निर्माण झालेला हा समाज आहे. खऱ्या अर्थाने आज या मंदिराचं आपण काम केलं. महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करत असताना महाराष्ट्रामध्ये एक चांगलं गाव म्हणून याचं नावलौकिक व्हावा याच्यासाठी आपण या पुढील गावामध्ये स्वच्छ ग्राम, तंटामुक्त गाव आणि उत्तम पिण्याचं पाणी देणारं गाव म्हणून नावलौकिक मिळवावा, ते काम करण्यामध्ये आपण जे तरुण सहकारी आहात यांनी ठिकेकरवाडीच्या धर्तीवर एक उत्तम काम करून चांगलं महाराष्ट्रामध्ये नाव मिळवावं. जेवढं आपण चांगलं काम कराल तेवढा आपला पर्यटनाचा जो संकल्प आहे तो सिद्धीस जाईल. आणि आता तरुण पिढीला आपण पाहिलं, शिकलेल्या लोकांना देखील नोकऱ्या मिळत नाही. शिक्षणामध्ये अनेक दोष आहेत अशी देखील संकल्पना जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे. शिक्षणानेच माणसाचं कल्याण होतं असं आपण सांगतो. शिकलं पाहिजे, पण अधिक शिकलेला समाज हा समाधानापासून बाजूला गेलेला आहे आणि तो शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी दोष आहे आणि तो दोष निवारण करण्याचं काम ग्रामीण भागामध्ये जर कोण करत असेल तर ही ग्रामदैवत करतात. हे आपलं नाथांचं वैभव आहे, ही देवस्थानं करतात असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण आता बेल्जियम सारख्या ठिकाणी शिकलेल्या मुलांनी, बाळासाहेब 5 मुलांनी सामुदायिक आत्महत्या केली. अतिशय सधन श्रीमंत कुटुंबामधली, प्रगत देशामधली 5 मुलं एकत्र येऊन टाइम्स ऑफ इंडियाला मोठं हिडिंग देऊन बातमी दिली होती की 5 मुलांनी आत्महत्या केली. का करतात, तर त्यांना जो अध्यात्माचा पाठिंबा आहे, जो संस्कृतीचा पाठिंबा आहे, जो वसा वारसा पाहिजे तो नव्हता आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी घडतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात. आता ताईंनी सांगितलं की नाथांनी हे शेतकऱ्यांच्यावर जे संकट येत आहे ते टाळण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी आणि तशा प्रकारची निसर्गामध्ये रचना करावी. खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अडचणी येत असताना या देवस्थानांच्या मध्ये गेल्यावर आपली बुद्धी स्थिर होते. अनेक भांडणं तंड गावामध्ये असतात, वादविवाद असतात, परंतु ज्यावेळी एखाद्या देवस्थानाच्या चरणी आपण लीन होतो त्यावेळी त्या गोष्टीवर मार्ग निघाल्याशिवाय राहत नाही. संयमाने जीवन जगण्याचं जे सामर्थ्य आहे, संयम आणि सबुरी हे अध्यात्म शिकवतं. ही गोष्ट बाकी निश्चित प्रकारची आहे. या तालुक्यामध्ये आळे गावाने देखील नेताजी दादाच्या नेतृत्वाखाली एक उत्तम असं काम प्रति आळंदी बसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी महाराष्ट्रामधलं एक कुलदैवत, अत्यंत महाराष्ट्र पातळीवर ज्याचं नाव लौकिक आहे असं सजवण्याचं काम केलं. याची पब्लिसिटी या पुढच्या काळात निश्चित प्रकारे होत राहील. नाथ आपल्याला ती शक्ती देईल. या विभागामध्ये
मग आपलं वडदचं देवस्थान असेल आपल्या तालुक्यातलं, हे देखील राज्य पातळीवरचं मोठं देवस्थान आहे. ते ट्रस्ट देखील मोठं काम करतं. खऱ्या अर्थाने आपली गावकऱ्यांची एकी. मगाशी भाषण करत असताना दोन्ही डुमरे जे सांगत होते त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. एक यशपूर्ती, कामाची पूर्ती केल्यानंतर माणूस किती भावुक होतो, गाव कशा पद्धतीने एकत्र होतं, समाज कसा जोडला जातो याचं चित्र पाहताना त्यांना भावुक झाल्याशिवाय राहिलं नाही. परंतु असंच चित्र सातत्याने निर्माण करत असताना, असाच समाज जोडून आपण काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये शेगावचं गजानन महाराजाचं जे दैवत आहे आणि तिथली जी भूमी आहे ही देवस्थानाच्या माध्यमातून तयार झाली. महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमाचं ठिकाण म्हणून ते ओळखलं जातं. तशाच प्रकारचा नावलौकिक आपल्या एकीमुळं आणि आपल्या कार्यकर्तृत्वामुळं या देवस्थानाचं होईल. तशा प्रकारची नाथ आपल्याला ताकद देईल आणि खऱ्या अर्थाने या कुलस्वामीला स्मरून आपण या परिसराचा विकास करत असताना जुन्नर तालुक्याच्या मध्ये पर्यटनाचा विकास केला तर जुन्नर तालुक्यामधलं सिंगापूर बाकी खामुंडे असावं, अशा प्रकारची माझ्या मनामध्ये भावना आहे. आणि ही भावना व्यक्त करत असताना ते पाण्याची कमतरता आहे. मी तुम्हाला सांगतो, बाळासाहेब दांगट आमदार होते तरी खऱ्या अर्थाने शिलेवाडी पाचघरचा प्रोजेक्ट मंजूर मी केलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये अत्यंत मोठा प्रयत्न करून शासन पातळीवर तो मंजूर करून आणला. बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्या प्रोजेक्टला आशीर्वाद दिला. 114 कोटीचं टेंडर होतं. ते टेंडर नंतर काही कारणाने दुभंगलं गेलं, त्याच्यामध्ये क्लेम झाले. तोच प्रोजेक्ट जो आहे तो राजुरीपर्यंत, आळ्याच्या शिवेपर्यंत जाणारा असा प्रोजेक्ट आहे. त्याचा कॅनॉल अडवला गेला आणि गेले कित्येक दिवस आपण त्याच्या कॅनॉलची वाट पाहत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये गायकवाड साहेब म्हणून चीफ इंजिनियर होते. ते CWC मध्ये अध्यक्ष झाले रिटायर झाल्यानंतर आणि ते माझ्या घरी आले होते. त्यावेळी मी वल्लभ शेठला बोलून सांगितलं होतं की यांना अधिकार आहे आणि आपण बंद पाईपाद्वारे महाराष्ट्रातला आदर्श प्रोजेक्ट करावा, अशा प्रकारची माझी भावना आहे. खऱ्या अर्थाने एक छोटं बाळासाहेब, एक 5-10 हजार एकरचा हा प्रोजेक्ट आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये ड्रीप इरिगेशन खाली आदर्श प्रोजेक्ट करता येऊ शकतो आणि तशा प्रकारची मागणी या गावाने सातत्याने करावी. या ठिकाणी जे राज्यकर्ते शासनामध्ये काम करत असतील त्यांच्याकडून ड्रीप इरिगेशनने या गावाला शेतीसाठी या चिलेवाडी पाचघरच्या पाईपामधून पाणी घ्यावं आणि तशा प्रकारचं बागायत आपल्या आळे गावापर्यंत सगळी जी पाईपलाईन आहे याचं प्रवाही पाणी न देता ड्रीप इरिगेशनने द्यावं आणि तो इस्रायल सारखा आदर्श देशामध्ये या प्रोजेक्टचा असावा, अशा प्रकारची पूर्वीची माझी संकल्पना आहे. ती खऱ्या अर्थाने नाथांनी आपल्याला सगळ्यांना सुबुद्धी देऊन कार्यक्षमतेने ते काम जर आपल्या हातून झालं तर हा परिसर देशामधला आदर्श परिसर आहे असं मला सातत्याने मी सांगत असतो. की मी कुठेही देशामध्ये गेलो तर मला एक 4-5 दिवस झाल्यानंतर जुन्नरची आठवण येते. आपल्या मायभूमीला जावं, होमसिक झाल्यासारखं, आणि आपलीच मायभूमी चांगली आहे ही जोपासण्याचं काम ही तरुण पिढी सक्षमपणे करत असताना कर्तव्यपूर्तीचा जसा आपल्याला आनंद होत आहे तशी एक चांगली पिढी घडल्याचा आम्हाला देखील आनंद मिळतो आहे. आणि हा आनंद नाथाने सातत्याने तुमच्या माझ्या मनामध्ये टिकवावा, त्यांचा सातत्याने आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि त्यांची सेवा करत असताना कुठलीही गोष्ट कमी पडत नाही हे मलाही माहीत आहे. मी देखील या गावचा ग्रामस्थ आहे. आपल्या ग्रामस्थांचा देखील खऱ्या अर्थाने तालुक्याच्या वतीने नेताजी दादा, आपण सगळी व्यासपीठावरची मंडळी, थोरात साहेब, आपण सगळ्या मंडळींनी या गावाचा एक दिवशी सत्कार करायला पाहिजे कार्यकर्त्यांचा, बाहेरच्या सगळ्या लोकांना बोलून, आणि अशा प्रकारचे आदर्श गावं करण्याचं सामर्थ्य या गावामधून जुन्नरमध्ये प्रसारित हो अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केलात, सत्कार केलात. आम्ही ग्रामस्थ असताना देखील, मी सुद्धा खामुंडीचा ग्रामस्थ आहे, उल्हास शेठ देखील खामुंडीचे ग्रामस्थ आहेत. आम्ही काही वेगळ्या गावचे आम्हाला समजत नाही, आम्ही तुमच्याच गावचे आहोत. हे देव देखील, आम्ही सगळी बसलेली मंडळी आपल्या सगळ्यांचाच देव आहे. आपल्या सगळ्यांनाच देवाने सुबुद्धी द्यावी आणि आपल्या हातून चांगलं काम व्हावं अशा प्रकारचे पुनश्च एकदा शुभकामना व्यक्त करून नाथांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या लांबलेल्या 2 शब्दांना विराम देतो.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.